बेबी रावस आहे, पॉम्प्रेट आहे, टायगर प्रॉन्स. करवंद भारी आहे, मस्त भरलेलं आहे. आणि घरगुती अस्सल मालवणीचे जे पदार्थ असतात हजीर तो वजीर असं केळीच्या पानावरती ते चव केले हाताने केलेली वाटते. राईस मला खूप आवडला, एकदम बजेटमध्ये. पण मला हे जास्त आवडलं. हो, हेल्दी पण आहे. आणि हे सगळं आहे ना पारंपरिक पद्धतीने नवचैतन्याचं हे सजवलेलं आहे. तर हे बघा, आता आपण पोहोचलो आहोत नवचैतन्य जवळ. नवचैतन्य अस्सल मालवणी हॉटेल. आणि इकडे जवळचं लोकेशन म्हणजे इथेच आपण समोर पाहू शकतो वर्सोवा पोलीस स्टेशन आहे. आणि हा संपूर्ण एरिया आहे तो DN नगरचा एरिया आहे. ऐक ना, प्रभादेवीवरून इथे येण्याचं तू काय काय ऑप्शन सांगशील? जर तुम्ही वेस्टर्न रेल्वेने येणार असाल तर अंधेरीला उतरून मेट्रो स्टेशनने तुम्ही DN नगरला उतरून फक्त 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवरती हे आहे. आणि जर तुम्ही अंडरग्राऊंड मेट्रोने येणार असाल तर तुम्हाला मरवळ नाक्याला उतरायला लागेल. तिथून चेंज करून मरवळ नाका टू DN नगर आणि तिथून तसंच 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स. हां, आणि जर बाय रोड जर कोणाला यायचं असेल तर हा वर्सोवा लोकेशन आहे. ठीक आहे, चला आता आपण जाऊया नवचैतन्यमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील अंधेरी या एरियामध्ये, अंधेरीमधील वर्सोवा येथे आहे आता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या हॉटेलला भेट देणार आहे त्या हॉटेलचं नाव आहे नवचैतन्य अस्सल मालवणी हॉटेल. जे चैतन्यचे तुम्हाला बरेच आउटलेट माहिती असेल, म्हणजे एक मालवणमध्ये आहे, एक अगर बाजारमध्ये आहे, शिवाजी पार्कमधील कोस्टल ब्लूम आहे ज्या ठिकाणी आपण व्हिजिट केली होती. आणि आता आपण आलो आहोत नवचैतन्यमध्ये. कसं आहे की या ठिकाणी अस्सल मालवणी व्हेज नॉनव्हेज दोन्ही पदार्थ या ठिकाणी मिळतात. ह्याच्याबद्दल मी नाव भरपूर ऐकलेलं आहे, म्हणजे भरपूर खवय्ये या ठिकाणी भेट देतात. तसंच आपण या ठिकाणी आलो आहे. आज ॲक्च्युली नॉनव्हेजचा दिवस आहे आणि माझी भरपूर मेजवानी आज असेल असं माझा प्लॅन आहे. तर बघूया आज आपण इकडे आतमध्ये गेल्यावर काय काय ऑर्डर करणार आहे, त्याची टेस्ट कशी आहे आणि इतर गोष्टी. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर चला आता आपण चाललो आहोत आतमध्ये. तर हे बघा, फायनली आता आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. प्लॅन काय आजचा? प्लॅन सांगते, पण इथला ॲम्बियन्स खूप छान आहे, शांत आहे, म्युझिक पण मस्त लागली आहे. आणि हे सगळं आहे ना पारंपरिक पद्धतीने नवचैतन्याचं हे सजवलेलं आहे. हां, आता बघूया काय खायचं ते. यांच्याकडे स्टार्टर आहेत, मालवणी थाळ्या आहेत, स्वीट, बेवरेज, ब्रेड्स, राईस. बघूया आता काय. हां, म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोघांसाठी इथे ऑप्शन आहे. तर स्टार्टर झालं का डिसाईड? हो. हां, काय? एक मालवणी फ्राईड चिकन घेऊया. हां, एक प्रॉन्स आंबट तिखट. हां, आणि एक फिश ते आता दाखवायला आणतायत. हां, फिश दाखवायला. कोणतं तर चॉईस करूया. हां, तर हे बघा या ठिकाणी इथे हे फिश आलेले आहेत. वाव, कुठला? हा रावस आहे ना? हा बेबी रावस आहे, हां, पॉम्प्रेट आहे, हां, टायगर प्रॉन्स. ओके. म्हणजे आपण या तिघांपैकी कुठला तरी आपण कुठला विचार करतेस? स्टफ पापलेट घेऊया. ओके, हां, कारण त्याची साईज पण खूप Size मोठी पण आहे. हां, ठीक आहे, चालेल. म्हणजे आपले 3 स्टार्टर आपले डिसाईड झाले ना? हो. ठीक आहे, चालेल, करा ऑर्डर. तर हे बघा, इथे आम्ही आता स्टार्टर ऑर्डर केलं, त्याची प्राईस सांगतो. पहिलं केलं आम्ही स्टफ पॉपलेट केलं, ते ॲज पर साईज येते. आणि त्याच्यानंतर आम्ही केलं मालवणी चिकन केलं आहे, ते 390 रुपये आहे. आणि प्रॉन्स आंबट तिखट त्याची प्राईस आहे 480 रुपये. आणि भरपूर सारे ऑप्शन इथे अवेलेबल आहेत. आता मी इथे ड्रिंक्स मागवले. हे कोस्टल रीफ म्हणून आहे जे, आणि हे करवंदचं आहे आणि राहुलचं फेवरेट रतांबा. आता कोस्टल रीफ मला वाटतं हे ऑरेंज आहे, त्या कोकोनट आणि अजून काय काय पायनॅपल वगैरे. आता मी ह्याची टेस्ट करून सांगते. सुंदर आहे सगळं मिक्स, याचं सगळी टेस्ट येते. आणि करवंद बघू दे मला ट्राय करून. मेन करवंदाचं मी फर्स्ट टाइम खाते, पिते. करवंद झाडावर तोडून लय खाल्ली आहेस? करवंद भारी आहे. करवंद भारी म्हणून कोकमला हात लावू नकोस. तरी बघा, इथे अशा प्रकारे आमच्या इथे स्टार्टर आलेलं आहे. खूप मोठा असं या ठिकाणी स्टफ पॉपलेट आहे, सुंदर. आणि इथे आहे प्रॉन्स, मालवणी चिकन फ्राय. हां, चिकन फ्राय आणि चिकन फ्राय पण आलेला आहे. म्हणजे आता आपले या ठिकाणी 3 टोटल स्टार्टर आलेले आहेत. दादा, पापलेटचा डोक्यावाला भाग आहे ना, तो हिच्याकडे टाका. वा. हां, नाही वा नाही, हुशार आहेस तू ते सोडवायला. हे
हे आंबट तिखट आहे ना काय ते? हां, प्रॉन्स आंबट तिखट. आंबट तिखट. ते 3 try प्रकारचे केलं स्टार्टर या ठिकाणी मागवले होते. पाहिजे. छान आहे. छान आहे. आणि ॲक्च्युली त्याचे आंबट पीस पण तिखट आहेत अशी ना. खरोखर चव येते त्याला. हां, आणि piece पीसची पण साईज खूप- पण खूप मोठी आहे. आणि हे मालवणी फ्राय चिकन. हां म्हणजे एकदम आपल्या घरगुती पद्धतीचं असतं. आपण जसं बनवतो फ्राय तसं वालं दिसतं. हां. थोडीशी चटणी घेते सोबत. त्यांनी चटण्या पण 2 टाईपच्या दिल्या आहेत. एक हिरवीवाली आणि एक लालवाली. सॉफ्ट आहे चिकन. हे पण चांगलं आहे. हां, आणि तुझ्या आवडता आता मासे. मासे बघ ना, हे किती मस्त भरलेलं आहे आणि ते हिरव्या ह्याच्यात भरलेलं आहे. हां, आणि साईज पण Size मोठी पण आहे. खूप मोठी. आणि ते त्यांनी जे दाखवायला आणलं होतं ना ते मला खूप आवडलं. हा, आणि ते प्रॉन्स पण छान दिसतात. हां. छान आहे. छान आहे. पापलेट मस्त आहे. हां, तिघांपैकी तुला सर्वात जास्त काय आवडलं? पापलेट. वाटलंच मला. तर आता इथे मी स्टार्टर ट्राय केले. म्हणजे ॲक्च्युली 3 स्टार्टर मागवले होते, चिकन, प्रॉन्स आणि फिश. आणि तिघांपैकी मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे प्रॉन्स आवडले. तसे तर तिन्ही पण छान आहे, पण प्रॉन्स मला आवडले. शेवटी कसं प्रत्येकाची आवड-निवड वेगळी वेगळी असते. आणि इथे मी एक कोकम सरबत घेतलं होतं. म्हणजे कोकम सरबतबद्दल सांगायचं म्हणजे मी बाहेर गेल्यावरती फक्त 2च ड्रिंक जास्त प्रिफर करतो, ते म्हणजे ऊसाचा रस किंवा कोकम सरबत. जबरदस्त आहे कोकम सरबत, जबरदस्त. आणि इकडल्या पदार्थांबद्दल सांगायचं ना तर म्हणजे घरगुती अस्सल मालवणीचे जे पदार्थ असतात ना तसे या ठिकाणी आहे. खूप छान टेस्ट आहे आणि अशा ॲम्बियन्समध्ये खायची मजा पण वेगळी आहे. तर तुम्ही पण खायला या. तर आता इथे आपल्यासोबत आहे ताईराई. नमस्कार. नमस्कार. हां, नाव का तुमचं? रिद्धी. अच्छा, इथे रिद्धिताई आहे. मला सांगा की इथे नवचैतन्याचं टायमिंग काय आहे? नवचैतन्याचं टायमिंग सकाळी मॉर्निंग 11 to नाईट 11. अच्छा, म्हणजे 11 ते 11 या ठिकाणी सुरू असतो. हो, चालू मग असते. आता जेवढा सगळं पब्लिक सगळं म्हणजे संपूर्ण रेस्टॉरंट भरलेलं आहे, तर समजा जास्त लोक येत असतील तर बुकिंग करावी लागत असेल ना? आपण बुकिंग घेत नाही, आपण ऍक्च्युली फर्स्ट कम फर्स्ट सर्व घेतो. Okay. सो जसं म्हणजे आपल्याकडे वेटिंग पण 2-2 तास वेटिंग असते. सो आपण तसंच घेतो की जसं याल तसं मग आपण टेबल देतो. हां, म्हणजे हजीर तो वजीर. हां. ओके. आता आम्ही ना ॲक्च्युली आम्ही या ठिकाणी स्टार्टर आता ट्राय केले, खूप सुंदर होते आणि अगदी घरगुती पद्धतीचेच होते. तर मेन कोर्समध्ये आम्ही थोडंसं कन्फ्यूज होतो, तर तुम्ही काय सजेस्ट करू शकाल? मेन कोर्समध्ये तुम्ही आपल्याकडे स्पेशल थाळी आहे, बांगडा थाली आहे, पॉम्प्लेट थाली आहे, हलवा थाली आहे, सुरमई थाली आहे, परत स्पेशल प्रॉन्स थाली आहे, प्रॉन्स थाली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आणि आपल्याकडे हलवा थाली आहे. सो तुम्ही हलवा थाली ट्राय करू शकता. अच्छा, मग थाळीच्या हलवा थाळीवर तुम्ही एक ऑर्डर करा. ओके. आणि हलवा थाळीच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठला राईस वगैरे मागवत असेल तर? प्रॉन्स राईस ट्राय करू शकता तुम्ही. ओके, ठीक आहे. मग एक प्रॉन्स राईस करा. तसं पण मला प्रॉन्स खूप आवडतात. ओके. मग ताई हे डेली चालू असते ना? हो, डेली चालू असतं. म्हणजे कधी बंद नसते हे? नाही. ओके. मग व्हेजिटेरियनसाठी इथे काय काय ऑप्शन असू शकतो? व्हेजिटेरियनसाठी आपल्याकडे काजू उसळ आहे, काळा वाटाणा उसळ आहे आणि आपण सबरस थाळी देतो. म्हणजे स्पेशल व्हेज थाळी आहे, व्हेज थाळी आहे. ओके, म्हणजे सगळे तुमच्याकडे सीझनल पदार्थ पण तुमच्याकडे हो, मिळतात. सगळे मग सीझनल पदार्थ आहेत, मग सीझनल मासे पण असेल ना, पावसाळी मासे? हो, पावसाळी मासे पण असतात आपल्याकडे. हां, ठीक आहे, ते ठीक आहे. फक्त पावसाळ्यातच आपल्याकडे available बरोबर. असतात. हां, कारण तशी ठिकाणं खूप कमी असतात. हो. कारण कसं पापलेट, बोंबील वगैरे हे तर वर्षाचे 12 महिने, पण ते हो. पावसाळी जे असतात ते खायची मजा पण Yes, वेगळी असते. आपल्याकडे सीजनल फिश पण मिळतात. ओके, ठीक आहे. आता माझी जी आता मेन कोर्स मी आता ऑर्डर केलं तर किती वेळ लागेल तरी आता? एक 15-20 मिनिट्समध्ये मी तुम्हाला सगळं मेन कोर्स आणून देतो. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. थँक्यू. तर हे बघा, इथे आमच्या आता मेन कोर्स आलेला आहे. या ठिकाणी आम्ही थाळी घेतली होती, म्हणजे हलवा थाळी, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो भाकरी आहे, या ठिकाणी हलवा आहे, मस्त केळीच्या पानावरती ते सर्व केलेलं आहे. इथे सोलकढी आहे आणि इथे माशाचा कालवण आहे आणि इथे जवळ आहे. आणि इथे आपण दुसरं घेतली ती प्रॉन्स राईस आहे ना? rice, हां, अशा प्रकारे 2 या ठिकाणी स्टार्टर आपण मागवलेले आहे. बघूया कसे आहेत ते. हे भाकरी यांची एकदम म्हणजे हाताने केलेली वाटते. हां हे पण छान आहे. पीस मोठा आहे हा. हां, मोठा फिश आहे. मस्त दिसते. रव्यामध्ये वगैरे फ्राय केलेले आहे. फ्रेश आहे, छान दिसतो. हां, आणि ॲक्च्युली जी डिश जी सर्व केली ना ती एकदम ट्रेडिशनल पद्धतीने आहे, म्हणजे मस्त असं वाटतं घरीच आहे आपण. हां, सोबत जवळ आणि राईस पण येणार आहे. हां आणि हे तिखलं आहे, मला वाटतं बांगडा आहे. हां, आणि त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण आहे बांगड्याचं तिखलं. आणि सोलकढी. ही सोलकढी खूप छान आहे. हां, आणि जो आपण राईस वेगळा मागवला म्हणजे ॲक्च्युली आपण 2 थाळ्या मागवणार होतो, पण कसं 2 थाळ्या खाण्यापेक्षा म्हटलं काहीतरी आपण वेगळं ट्राय करूया. हा प्रॉन्स तर राईस. इथे प्रॉन्स राईस ट्राय केला.
कसा आहे तो? दिसायला तरी खूप छान दिसायला वाटतोय. छान दिसतो. गरम आहे. हां सगळ्यात राईस मला खूप आवडला आणि सोलकढी. राईस खूप भारी आहे. तर आता आम्ही स्टार्टरच्या नंतर या ठिकाणी मेन कोर्सच्या इकडे आम्ही आलो आहे. धनश्रींनी तर सांगितलं तिला काय काय आवडते ते, तर मी इथे आता ट्राय करतो आहे. इथे फिश आहे म्हणजे हलवा आहे आणि तो मी इथे या कालवणासोबत ट्राय करतो आहे. कालवण पण खूप छान आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे एकदम घरगुती पद्धतीचं या ठिकाणी जेवण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम बजेटमध्ये. तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी नक्की ट्राय करू शकता. खूप छान ठिकाण आहे आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण या ठिकाणी ऑप्शन आहे आणि ॲम्बियन्स जबरदस्त वाटतो. आणि जसा जसा वेळ जातो आहे ना इथे गर्दी संपूर्ण वाढायला लागली आहे. आणि मी व्हिडिओ करायची होती म्हणून मी लवकर आलो होतो. या रेस्टॉरंटचा म्हणजे नवचैतन्याचा या अंधेरीमधला टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत आणि मी भाई इथे 11 वाजता पोचलो. अरे ऐक ना, स्वीटमध्ये ऑप्शन पण इकडे कसले आहेत एकदम पारंपरिक पद्धतीचे आहेत. म्हणजे बघा इकडे मोदक आहे, नाचणी हलवा आहे, परत पाटोळे आहे, धोंडस म्हणजे काय? अच्छा हे बघा म्हणजे इथे असेल ते म्हणजे काय काय ठिकाणी टोपात बोलतात हां. असं वगैरे असतं ते. नंतर इथे आहे गुळाचा खरवस. वा, गुळाचा खरवस फक्त 175 रुपये. आणि आपण काय ऑर्डर करूया याच्यामधलं? रस शिरवळे. ओके, फक्त 160 रुपये. तर आता आपले शिरवळे आलेले आहेत आणि रस व एकदम प्रेझेंटेशन खूप भारी वाटलं बघून. एकदम पारंपरिक पद्धतीचं आणि एकदम गावची आठवण आली आहे बघून. हां आणि सर्वात महत्त्वाचं आणि हेल्दी हे- पण आहे. हो हेल्दी पण आहे. आणि हे एक आलं आहे नाचणी हलवा. हां आता एक खाऊन बघू. सुंदर आहे. गावची आठवण खरोखर झाली. हां आणि ॲक्च्युली दोघांसाठी इनफ आहे ते ना, म्हणजे एवढं खाल्ल्याच्या नंतर ते इनफच आहे. हा एवढं खाल्ल्यानंतर इनफच आहे. हां आता हे ट्राय करतो. नाचणीचा हलवा ना, खरवस सारखा वाटतोय. हा मस्त चव केलाय. टेस्ट सॉफ्ट वगैरे आहे, छान आहे आपलं. ॲक्च्युली डाएटवाल्या माणसाला पण चांगला आहे तो. हा म्हणजे तुझ्यासाठी. हां पण मला हे जास्त आवडलं. मग ते तू का, त्याची जबाबदारी माझी. हा तर चला आता आम्ही या ठिकाणावरून निघत आहोत. हॅलो. तर हे बघा इथे आता आपण बाहेर आलो आणि इथे वेटिंग आपण पाहू शकतो भरपूर आहे. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच थांबवते. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती मुंबईतील अंधेरी वर्सोवा येथे असलेल्या नवचैतन्य या मालवणी रेस्टॉरंटला. आणि सर्वात माझा एक जो निर्णय होता तो बरोबर होता. ते म्हणजे मी सुरुवातीला पोचलो म्हणजे 11 वाजता. कारण आता मी जेव्हा जेवून या ठिकाणी 12:30च्या 1च्या दरम्यान जेव्हा बाहेर आलो नाही, ते मागे तुम्ही बघू शकतात वेटिंग लागलेली आहे. या ठिकाणी बुकिंग वगैरे काही नसते. जो हजीर तो वजीर, म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट बेसिस यावरती या ठिकाणी सगळे रेस्टॉरंटच्याकडे बॉटल टेबल वगैरे आपल्याला अवेलेबल होतात. मला ते एक जास्त आवडलं की आपण जेव्हा फिशची जेव्हा कन्फ्युजन होतं तेव्हा त्या लोकांनी रॉ फिश आणून आपल्याला सर्व दाखवले की त्यांच्याकडे साईज वगैरे कोणत्या पद्धतीने होते. कारण काही काही ठिकाणी कसं असते की आपण ऑर्डर करतो नंतर आपल्याला समजते की अरे लहान पीस होता किंवा जे पण काय आहे ते. इकडे आपण बरेच फूड ट्राय केले, म्हणजे स्टार्टर असू दे, मेन कोर्स असू दे किंवा डेझर्ट असू दे. याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे घरगुती पद्धतीचं अस्सल मालवणी फूड या नवचैतन्यमध्ये मिळते आणि तुम्ही या ठिकाणी नक्की येऊ शकतात. मी तुम्हाला नक्की रिकमेंड करतो कारण की इकडलं प्राईस रेंज पण होती ना जी, म्हणजे फिशची वगैरे ती एकदम रिजनेबल होती. म्हणजे 350, 400, 450 ह्याच्यामध्ये होती आणि टेस्ट एकदम अफलातून होते. भरपूर म्हणजे मी आज भरपूर ट्राय केलं या ठिकाणी, भरपूर सुंदर पण वाटलं. तर तुम्ही सुद्धा राईस खूप छान. हां प्रॉन्स राईसचं तर भाई तोडत नव्हतं, एकदम मस्त होतं. आणि डेझर्ट पण होतं ना, ते पण हेल्दी होतं. म्हणजे एखादा डाएट पर्सन पण असेल ना त्याच्यासाठी ते एकदम पौष्टिक असणार आहे. तर आता आपण या ठिकाणावरून निघतोय. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.